हो बघितलं. अच्छा मुलींनो, अरे काही नाही, घाबरू नका, घाबरण्यासारखं काही नाहीये. तुमच्याशी बोलणार आहे. मला नावं सांगा तुमची. सोनाली दोयगोट. सोनाली. आणि सोनालीच्या मागे कोण आहे? निकिता मंगेश. नाव तुझं कळलं नाही बेटा, मोठ्याने बोल थोडं. निकिता मंगेश पुट्टामी. निकिता. अच्छा, सोनाली आणि निकिता, तुम्ही दोघी कितवीच्या आहात? 10वी. 10वीच्या आहात. अच्छा बेटा मला सांगा, तुम्ही कोणकोणत्या विषयाच्या व्हिडिओ बघितल्या? सायन्स सायन्स. अच्छा, सायन्स बघितलं. अजून? मॅथ. सायन्स आणि मॅथ्स बघितलं. अच्छा, तुम्ही मला बघितलं यापूर्वी कधी? हो मॅम. अच्छा, मी काय शिकवलेलं? मॅथ. सायन्स. कोणता धडा शिकवलेला आठवते थोडंफार? जरा जोर द्या डोक्यावर. सायन्सला तुम्हाला 3 टीचर्स आहेत ना? मी कोणतं शिकवलेलं आठवते? पण ठीक आहे, काय हरकत नाही, आठवत नाहीये तर. अच्छा गर्ल्स, मला सांगा, तुम्ही जे सायन्स आणि मॅथ्सचे व्हिडिओ बघितले त्याच्यातून काही थोडंफार समजत होतं? हे आली मॅडम, कॅप्टन आली. बोल बरं मॅडम, विचारलाय अनफिट बद्दल. हे व्यवस्थित बोलू शकेल मॅडम. बस इथं, बस बस बस. ही व्यवस्थित बोलू शकेल. लैंग्वेज बैरियर है मैडम त्यांचा थोड़ा, मराठी पर. बस. सर मैं हिंदी में बात कर सकती हूँ अगर उनको समझ में नहीं आ रहा तो. हिंदी भी तो बहुत ही बैरियर है, मराठी भी बैरियर है. माड़िया चलती मॅडम इधर. अच्छा बरं, ठीक आहे सर, ठीक आहे, ह्यांना द्या. हा घे, बोल. पकड मॅडम विचार. अनफिट व्हिडिओ बघितली तू विज्ञान सायन्सचे चांगले मॅडम दाखवली, माहिती आहे ना? त्या व्हिडिओ विषय विचारताय, समजलं की नाही समजलं तर बोला. बोल बेटा तुझं नाव सांग आधी. नाव सांग तुझं. वेदिका सोमजी नरोट. वेदिका. अच्छा, आणि तुझ्या बाजूला जी मुलगी, तिचं काय नाव आहे? अक्षरा रामाराव. अक्षरा. तुम्हाला मराठी समजेल ना व्यवस्थित? हो मॅम. अच्छा गर्ल्स, तुम्ही 10वीला दोघी पण? हो मॅम. अच्छा, तुम्ही मला ह्यापूर्वी कधी पाहिले? पाहिले. अच्छा, मी काय शिकवलेलं आठवते बेटा? हा सांग ना, काय शिकवलेलं मी? कोणता विषय शिकवलेला ते तरी आठवतंय? सायन्स शिकवलेला. कोणता धडा शिकवलेला? बरं ठीक आहे, काही हरकत नाही गर्ल्स, एवढं टेन्शन नका घेऊ, इट्स ओके. अच्छा मला सांगा, ते व्हिडिओ तुम्ही मॅथ सायन्सचे जे पण थोडेफार बघितले असतील, तेवढे पण बघितलेत, समजत होते का ते तुम्हाला? थोडं थोडं समजत होतं. बरं, तरी किती व्हिडिओ बघितले असतील तुम्ही? 3, 4, 5? तेवढं पण आठवतंय? 10-12 पाहिले. हा, 10-12. 10-12 पाहिले असतील. बरं बेटा, ठीक आहे. अच्छा मला सांगा गर्ल्स, तुम्हाला दोघींना 10वी नंतर कशामध्ये करिअर बनवायचंय? काय बनायचंय तुम्हाला? डॉक्टर. अरे असंच बोलायचं पण बोलताय की खरं खरं ठरवलंय? हो मॅम. दोघींना पण डॉक्टर बनायचंय? गार्ड मॅम. तुला काय बनायचंय बेटा? हिने डॉक्टर सांगितलं. अक्षरा तुला काय बनायचंय? माहिती नाही, ठरवलं नसेल तर ठरवलं नाही, इट्स ओके. नाही ठरवले अजून? बरं ठीक आहे, काही हरकत नाही. 9वीचे आणि 8वीचे विद्यार्थी आलेत का? नाही आले. हा, त्यांना बोलवा आता कॅमेऱ्याच्या समोर. मला सांगा गर्ल्स, तुम्ही जे व्हिडिओ बघितलेले ते कशावर बघितले? टीव्हीवर, प्रोजेक्टरवर, मोबाईलवर, कशावर बघितलेले? लॅपटॉप मध्ये मॅम.
लॅपटॉप वरती बघितलेले. शाळेमध्ये टीव्ही नाहीये का? आहे मॅम पण खरं अच्छा, खराब झालाय. बरं बरं, ठीक आहे, चालेल. आता दुसरे जे विद्यार्थी आहेत मग त्यांना बोलवा. येत आहेत मी. ठीक आहे. अच्छा, तोपर्यंत सरांकडे द्या फोन. बड़ा कटरी तुम्ही कधी आठवती मॅडम बघूया ही कोण लाईनची सांगा ग सर बोलत नाही. सर बोलत नाही. बोलत नाही. इकडे या, बोला. वर्ग 8वा कोण आहे? इकडे या. हे हाता नको इकडे या, बसा म्हणता ना. वर्ग 8वा कोण आहे? 9वीचे बोला. हा, बोल बोल बस. हा मॅडम, वर्ग 9वा बोलत आहे. हा. तू बस त्या बाजूला, ये बस. बोल. बेटा, लाजण्यासारखं काहीच नाहीये. आणि मी पहिली गोष्ट मोबाईल मधून दिसते तुम्हाला, मी काहीच नाही करू शकत, राईट? बर, मला सांगा तुमच्या दोघींची नावं सांगा. माझं नाव आहे रवीना सीताराम तलांडे. माझं नाव आहे अक्षरा शिवराम सडमेक. तू एक तर पहिले नाव सांग बेटा. रवीना. आणि हिचं? अक्षरा. अक्षरा. अच्छा, आता 10वीची पण अक्षराच होती. हा, आता ह्या आधी एका मुलगी बोलली, ती पण 10वीची अक्षराच नाव होतं तिचं. बरं, ठीक आहे. मला दोघी जण सांगा, तुम्ही कोणकोणते विषयाचे व्हिडिओ बघितले बेटा? सायन्स बघितलं. मला बघितलं तुम्ही आधी कधी? हो. काय शिकवलेलं आठवतंय? काय शिकवलेलं मी व्हिडिओ मध्ये? अरे हो, पण सायन्स मध्ये धडा कोणता? सायन्स मध्ये किती धडे आहेत? नाही आठवत आहे? बरं, हरकत नाही. आठवत नसेल तर काही हरकत नाही. मला सांगा गर्ल्स, तुम्ही जेवढे पण थोडेफार व्हिडिओ बघितले ते समजत होते का त्याच्या? थोडं थोडं समजत होतं. बरं, ठीक आहे. अच्छा, मला सांगा, तुम्हा दोघींना 10वी नंतर काय करायचंय? कशात करिअर बनवायचंय? अक्षरा, तुला नर्स बनायचंय? हो. आणि हिला डॉक्टर बनायचंय? रवीनाला? ओके, ठीक आहे. अभ्यास खूप करावा लागतो, माहितीये ना? आर यू रेडी? अच्छा अच्छा, मी गर्ल्स, तुम्ही सगळे जिकडे ऐकतात त्या सगळ्यांना सांगते, ज्यांना खास करून 10वी नंतर सायन्स घ्यायचंय, तर तुमच्या सायन्स आणि मॅथ्सच्या पुस्तकामध्ये बघा, कंसामध्ये इंग्लिशमध्ये शब्द पण दिलेले आहेत. बघितले तुम्ही कधी? इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात ती नावं पण दिलेली आहेत. जसं की आता पहिला धडा आहे तुमचा गुरुत्वाकर्षण, कंसात त्याचं दिलं असेल ग्रॅव्हिटेशन. त्वरण, कंसामध्ये दिलं असेल ऍक्सेलरेशन. गेल्या वर्षी होतं तुम्हाला फोर्स अँड प्रेशर धडा, बल आणि दाब, कंसामध्ये दिलं असेल फोर्स अँड प्रेशर. तर हे जे शब्द आहेत ना, ते तुम्हाला आतापासूनच पाठ करावे लागतील. नाहीतर मग डायरेक्ट सायन्स घेतलं ना 10वी नंतर, मग काहीच समजत नाही, कारण सगळं इंग्लिश मधून असेल ना. तुमचं मराठी मीडियमचं स्कूल आहे हे? सेमी इंग्लिश आहे, मग तर तुम्हाला इंग्लिश मधनच आहेत पुस्तकं, है ना? तर मग तुम्हाला ते व्यवस्थित चांगलं समजून आता सवय लावावी लागेल. कितवी पासून सेमी इंग्लिश आहे बेटा? पहिलीपासूनच आहे. पहिलीपासूनच आहे सेमी इंग्लिश? अच्छा अच्छा, बरं बरं, ठीक आहे. गर्ल्स, आता ना आपण काय करूया, मी तुमच्यापैकीच ना सर कोणाला तरी ना मॉनिटर बनवतील. तुम्ही लाईनीमध्ये व्हिडिओज बघा. म्हणजे आता जसं बघा, गुरुत्वाकर्षण भाग 1, भाग 2, भाग 3, कारण ते मोठा धडा एका तासात तर पूर्ण नाही होणार. असे खूप सारे धडे मोठे मोठे असतात, तर त्यांचे भाग बनलेले आहेत. तर जर तुम्ही लाईनीमध्ये व्हिडिओज बघितले तरच ते तुम्हाला समजतील, नाहीतर मग नाही समजणार. तुम्हाला थोडं थोडं कदाचित ह्याच्यासाठी समजलं असेल, एक तर तुमची थोडी भाषा बहुतेक वेगळी आहे,
है ना, तिथे मराठी सगळ्यांना जास्त व्यवस्थित नाही समजत आहे. आणि दुसरं कारण हे असेल की तुम्ही व्हिडिओ लाईनीमध्ये नाही बघितले, अदनं बघितल्यावर मग ते बेटा कोणालाच नाही समजणार. तर काही हरकत नाही, तुम्ही व्हिडिओज व्यवस्थित परत एकदा बघा, मी सरांना सांगेल तसं. आणि मग त्याच्यानंतर आपण 1-1.5 महिन्यानंतर भेटूया. मग मी त्यावेळी तुम्हाला अजून डिटेलमध्ये विचारेल की तुम्हाला किती समजलं किंवा नाही समजलं. ठीक आहे? हो मॅम. ठीक आहे. तुम्ही आता सगळेजण तुमचा क्लास चालू असेल तर वर्गात जाऊ शकता, मी सरांशी बोलते. सर मी आता फक्त तुमच्याशीच बोलते, विद्यार्थ्यांना जाऊ द्या, तुम्ही बसून घ्या एका ठिकाणी. बरं ठीक आहे ना मॅडम. बोला मॅडम. अच्छा सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव मयूर आहे मॅडम. अच्छा, इथे म्हणजे तुमच्याच डिव्हाइसने तुम्ही जॉईन झाला. सर मला सांगा, तुम्ही ह्या शाळेमध्ये किती वर्षापासून आहात? आता मी जॉईन झाला सर, गेल्या वर्षी होतो मॅडम मी, ऑर्डरचा आमचा इश्यू होता थोडं. अच्छा, गेल्या वर्षीपासून आहात तुम्ही? हो. अच्छा सर मला सांगा, शाळेमध्ये हे सेमी इंग्लिश कितवी ते कितवी आहे? 1 ते 10 आहे मॅडम. 1 ते 10 म्हणजे पहिलीपासून त्यांना सेमी इंग्लिशच आहे. हो. ओके. सर शाळेमध्ये कुठल्या सब्जेक्टसाठी टीचर शॉर्टेज आहे का? 8वी ते 10वी मध्ये कुठला विषय शिकवायला टीचरच नाही असं काय आहे का? आतापर्यंत नव्हते मॅडम, आता जॉईन झाले. आता एक सेशन गेला, एक सत्र गेला, टीचर नव्हते, आता जॉईन झाले. आता काही कोणत्या प्रॉब्लेम नाही. विषयासाठी नव्हते? मॅथला नव्हते मॅडम, आणि मराठीला नव्हते, इंग्लिशला नव्हते. ओ, एवढे सगळे नव्हते. मग हे सगळे जॉईन झाले आता? हो, आता झाले मॅडम. ओके, ग्रेट. चला, ही चांगली गोष्ट झाली. सर मग आता एवढे टीचर्स नव्हते, तुम्ही मग आता हे जे 6 महिने ते कसं मॅनेज केलं? मी पण दिवाळी नंतर पण जॉईन झाला मॅडम. आता बेसिक वगैरे घेतला मी त्यांचा, बेसिक कॉन्सेप्ट वगैरे, आणि 10वीवर सध्या माझा फोकस आहे. 10वीला पेपरच्या अनुषंगाने सर्व माहिती तयारी करून घेत आहे मॅडम 10वीची. सर तुम्ही कधी जॉईन झालाय? मी पण दिवाळी नंतरच झाला मॅडम जॉईन. तुम्ही म्हणाला की 1 वर्ष झालं. 1 वर्ष म्हणजे गेल्या वर्षी होतो मॅडम, गेल्या सत्रामध्ये. या सत्रामध्ये दिवाळी नंतर जॉईन झालं. मला पण जास्त काही महिने नाही झाले, एखादी महिना झाला मॅडम, 15-20 दिवस. अच्छा. सर मग ऍक्च्युली माझ्या काही प्रश्नांचे उत्तर मग तुम्हाला नाही देता येणार, कारण ती आपल्या ह्या शैक्षणिक वर्षाशीच रिलेटेड आहेत. तर तो आज एखाद्या विद्यार्थ्यांना पाठवून आणखी दुसरे काही टीचर सिनियर शिक्षक असतील तर त्यांना बोलवा ना. बाकी काही जे दुसरे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारून घेते. सर आपली 8वी 9वी 10वीची संख्या किती आहे, मुलांची पट किती आहे? 10वीला 23 आहे मॅडम, 9वीला 23 आहेत वाटते मॅडम. आता मला ते बघायला लागेल मॅडम, तुका नाही अंदाजे सांगितलं तरी चालेल सर. हो, तरी 70 आहे मॅडम, 70. टोटल सगळे मिळून 70 आहेत. हो, 8वी 9वी 10वी 70. 8वी 9वी 10वी मिळून सगळे 70 आहेत. बर सर, ह्या वर्षीचा 10वीचा रिझल्ट कसा लागलेला? गेल्या वर्षीचा काय रिझल्ट? गेल्या वर्षीचा मॅडम 90%, 98% लागला मॅडम. अच्छा, आणि जो हायेस्ट होता त्याचे किती टक्के होते? 76-78 होते मॅडम. अच्छा, म्हणजे 70s मध्ये होते. बर सर, तुम्हाला जर कल्पना असेल तर कधी कुठल्या वर्षी तुमच्या शाळेचा जो टॉपर आहे तो 80-85च्या वर गेलाय? हो, गेलेला आहे मॅडम. अच्छा, ठीक आहे. सर मला सांगा, ही सगळी जी आहे ती आदिवासी मुलं आहेत. हो. आणि ही कन्या शाळा आहे तर सगळ्या मुलीच आहेत, राईट? राईट. ठीक आहे सर. सर इथे पेरेंट्सला कन्व्हिन्स करावं लागतं का जाऊन की मुलींना शाळेमध्ये ऍडमिशन करून द्या, मुलींना शिकवा, की ते स्वतःहून मुलींना शिकवतात? कन्व्हिन्स करायला लागते मॅडम, कन्व्हिन्स करायला लागते, तेव्हा येतात शाळेमध्ये सुद्धा. आता दिवाळीपासून शाळेमध्ये आता येऊन राहिले, हळूहळू पूर्ण फुलफिल व्हायचे आहेत. कन्व्हिन्स करत आहोत आम्ही त्यांना. त्यांच्या शेतीचे कामं वगैरे असतात, बरेचसे लोक शेतीवर अवलंबून तिकडले लोक. सोर्स म्हणजे तेच आहे, एग्री. आता सध्या धान कापणी वगैरे त्यांची चालू आहे, तरी पण याचेच आहेत. कन्व्हिन्स करून तसं नाही म्हणत आहे सर मी, ती सुट्टीवरून माघारी येण्याचं नाही म्हणत आहे मी. समजा काही घरांमध्ये मुलीचा जन्म झाला, मग काही ठिकाणी मुलींना शिकवतच नाहीत मुलगी आहे म्हणून. तर असे, आता हे तर आदिवासी समाज आहे, तर ही मुलं त्यांच्या मुलींना शिकवतात का? शाळेमध्ये ऍडमिशन करून देतात का, की त्यांना मागे पडावं लागतं? ते म्हणतात.
मागेच पडावं लागतं मॅडम. 20% लोक करून देतात, शाळा शिकायला प्रोत्साहन करतात. 80% लोक शिकवायला तयारच नाही राहत. मग ते पूर्ण मुलगी मोठी होईपर्यंत शाळेतच नाहीत पाठवत तिला? नाही नाही. ओके. शेतात वगैरे वगैरे आपले बैल वगैरे जे जे काही त्यांची कल्चर आहे, संस्कृती आहे, त्याच प्रकारे आहे. आणि ड्रॉपआउटचे पण प्रमाण खूप आहे तिकडे, नाही का मॅडम? सर का बरं ड्रॉप आउट आहे? तेच नाही का मॅडम, इकडे आता वातावरण नाही मॅडम शिक्षणाचं, नाही का, अवेअर नाही तिकडे लोक तेवढे, नाही का मॅडम? अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे बाकी दुनियेत काय चालतंय त्यांना माहित नाही. त्यांना बस 2 वेळेचं खाण्याचं आणि घरचेच कामं, नाही का, हेच आहे माझ्या तरी मत, नाही का मॅडम? मी हे केलं आहे थोडं, नाही का असं. सर तरी पण म्हणजे आता एक अंदाज सांगा, तुमच्या गावामध्ये जेवढी पण घरं असतील हम्म. तर ऍटलीस्ट 50% तरी येतात आहेत मुली शाळेत? हो 50% येतात आहेत. हो. ठीक आहे. ठीक आहे सर. सर मला ना आता काही जनरल क्वेश्चन्स हे विचारायचे आहेत की तुम्ही स्वतः थोडेफार व्हिडिओ बघू शकलाय? नाही मॅडम, आता मी आता चालू, नाही का मॅडम? आता मला माहित नव्हतं, एक दिवस मॅडमची लिंक नव्हती, चांदेकरे मॅडम आहेत त्या बघत होत्या. आता मी कंटिन्यू बघणार मॅडम, आता मला माहित सर झालं. कोणाला तरी बोलवायला पाठवा ना, मग चांदेकर मॅमलाच मी काही क्वेश्चन्स ते विचारते. सुट्टीवर गेले आहेत मॅडम, मी त्यांचा नंबर पाठवतो तुमच्या व्हॉट्सअपवर, त्यांना सविस्तर माहिती देऊ शकतात तुम्हाला सर्वच. बर बर, ठीक आहे, चालेल. ठीक आहे सर. सर मला सांगा, हे जे विद्यार्थी तुमच्याकडे मुली येतात आहेत, त्यांचे सगळ्यांचे पालक काय करतात? त्यांचा व्यवसाय काय असतो? व्यवसाय शेती फक्त मॅडम, बाकी काही नाही, शेती. शेतीच करतात ते? अच्छा. हम्म. आणि त्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत? हो, स्वतःच्या जमिनी आहेत, शेतीच करतात. आणि शेतीमध्ये दुसरी काही लागवड नाही, फक्त तांदूळ, भात, राईस, नाही का. अच्छा. हम्म. सर हे कुठल्या बॉर्डरवरचं गाव आहे का? नाही नाही, दुर्गम तालुका आहे असा, एकटापल्ली म्हणून आहे, बॉर्डर वगैरेचा नाही आहे. अच्छा अच्छा. कारण इथली भाषा वेगळी आहे ना, तर मोस्टली जी छत्तीसगडच्या बॉर्डरवरची जी गावं आहेत ते मुलांची भाषा वेगळी होती, तर इकडची भाषा वेगळी आहे म्हणून मी विचारलं. बरं ठीक आहे, काही नाही. सर मला सांगा, तुमच्या शाळेमध्ये 10वी पर्यंत सेमी इंग्लिश आहे, ती खूप चांगली गोष्ट आहे की सेमी इंग्लिश आहे. तर हे मुलांना जवळजवळ मग इंग्लिश खूप चांगलं येत असेल, त्याचा फायदा घेऊन किती मुली जे आहेत त्या सायन्स घेत असतील पुढे 11वी-12वीला? घेतात ना मॅडम, 50% घेतात सायन्स. 50% सायन्स घेतात. आणि 11वी-12वी साठी ते कुठे जातात? थोडं हुशार वगैरे राहिले तर आम्ही त्यांना अवेअर करतो, नागपूरला पाठवतो. नागपूर, चंद्रपूर, इकडे पुणे, गडचिरोली वगैरे, नाही का मॅडम, असे पाठवतो. थोडे हुशार राहिले तर आम्ही त्यांना हेल्प करून पाठवतो मॅडम तिकडे. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग अदरवाईज मग 10वी नंतर खूप सारे मग ड्रॉपआउटच होत असतील मुली, जसं हो, तुम्ही ड्रॉप म्हणाला. आउट किंवा मग आमच्या शाळेमध्ये 11वी-12वी आश्रम शाळा आहे, सायन्स आर्ट वगैरे, मग तिथे ऍडमिशन करतात. कसे कसे 12वी पर्यंत शिकतात. तुमच्या शाळेमध्ये 11वी-12वी पण आहे? हो हो, आर्ट आहे आमच्याकडे. अच्छा, आर्ट्स आहे. ओके, ठीक आहे. सायन्स नाही आहे, आर्ट्स आहे. ठीक आहे सर, ठीक आहे. म्हणजे 11वी-12वी पर्यंत मोस्टली काही जण सायन्सला जात असतील, 11वी-12वी आर्ट्स करत असतील, आणि मग 12वी नंतर तर मग खूप जण ड्रॉप आउट होतात. ठीक आहे सर. सर मला सांगा, आपली जी शाळेची इमारत आहे, हम्म. शाळेच्या इमारतीच्या व्यतिरिक्त जे मुलींचं राहण्याचं जे वसतिगृह आहे, ती पक्की बिल्डिंग आहे? हो, शाळेची इमारत पण पक्की आहे, राहण्याची पण पक्की बिल्डिंग आहे मॅडम. नवीनच आहे, अच्छा. न्यू कन्स्ट्रक्शन आहे, काही टेन्शन नाही सर्व. हो, नवीन आहे. सर मग तिथे असं मूलभूत ज्या गरजा आहेत मुलींच्या, पिण्याचं स्वच्छ पाणी, स्वच्छ टॉयलेट्स आणि लाईट वगैरे सगळं आहे? हो हो, आहे मॅडम. सर इथे लाईटीचं कसं आहे? लाईट येते जाते शाळे म्हणजे तुमच्या गावामध्ये? हो हो, लाईट येते जाते, कव्हरेज पण येते जाते मॅडम. मोबाईलचं नेटवर्कचा कव्हरेज सुद्धा कव्हरेज? आहे. हम्म. अच्छा, शाळेमध्ये वायफाय नाहीये? आहे मॅडम, आहे, वायफाय आहे. वायफाय आहे. आणि सर व्हिडिओज मग जे मॅम दाखवत होत्या, ते मुलींनी सांगितलं लॅपटॉप वरती दाखवत होत्या, मोठी स्क्रीन नाहीये का? नाही मॅडम, प्रोजेक्टर नाही मॅडम. प्रोजेक्टर किंवा तो स्मार्ट बोर्ड किंवा स्मार्ट टीव्ही पण नाहीये? नाही सर, नाही मॅडम. अच्छा सर, मग ऍक्च्युअल मध्ये बघा, आता हे आपल्या लॅपटॉपची स्क्रीन खूप छोटी असते. लॅपटॉपच्या समोर 2-3 विद्यार्थी जे बसतील जवळ त्यांनाच समजेल, मागच्यांना तर समजणारच नाही. हो. तर म्हणून मग त्यांना समजलेलंच नाहीये. मग आता हम्म. आपण ह्याच्यावरती काय सोल्युशन काढू शकतो का? बाकी शाळांना जसं गव्हर्नमेंट कडूनच हे डिजिटल बोर्ड्स वगैरे मिळालेले आहेत,
तर तुमच्या शाळेला नाही मिळाला का? आता मॅडम मी पण नवीन असल्यामुळे नाही का HM सरांसोबत बोलले असते तुम्ही किंवा चांदेकर मॅडम सोबत नाही का चांगलं झालं असतं मॅडम या विषयावर नाही का मॅडम. हा, ऍक्च्युली मी सरांना सांगितलेलं की मला ना म्हणजे सिनियर शिक्षक हवे, म्हणूनच मी त्यांना सांगितलेलं. सर आपण आता मग ठीक आहे, काही हरकत नाही, ह्या 2-3 गोष्टी मी त्यांच्याशी बोलते. पण ना मी आता जे सांगते ते प्लीज तुम्ही प्रिन्सिपल सरांना, मॅडमला, जे पण टीचर्स पण आहेत सगळ्यांना ह्या एक मेसेज नक्की सांगा की मुलांना हे जे स्क्रीनचं जर झालं इश्यू सॉल्व्ह, तर मुलांना व्हिडिओ लाईनीमध्ये दाखवायला, भाग 1, भाग 2, कारण अधनं-मधनं व्हिडिओज बघितल्यावर त्यांना समजणार नाही ना. आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा. थांबा मी तुम्हाला ओपन करून दाखवतेच, 1च मिनिट लागेल. नाही सुट्टी तुम्ही जाऊ शकता, नाश्ता करायला जा ना, जा तुम्ही नाश्ता करून या, जा सुट्टी झाली. हे बघा सर, तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते. आता युट्यूबने ना अजून एक चांगली गोष्ट केली की आपण ना चॅनल वरतीच आता व्हिडिओ शोधू शकतो. हे दिसतंय तुम्हाला स्क्रीन सर? हो. आधी बघा आपण कोणती पण व्हिडिओ इथे वरती सर्च करायचो. आता आपण काय करायचं, आपल्या चॅनलच्या पेज वरती या. थांबा मी तुम्हाला ना सर चॅट मध्ये लिंक पाठवते, तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही नाही मी केलं? केलाय मॅडम मी सबस्क्राईब. अच्छा, केलंय तुम्ही सबस्क्राईब? ऍक्च्युअली मी गांधी फेलच होतो मॅडम. हॅलो. ओके ओके ओके. पिरामल फाउंडेशनला मी गांधी फेलच होतो, पण ऍक्च्युअली कसं झालं आता थोडं बाहेर मला मिळालं होतं लोकेशन वगैरे, त्याच्यामुळे मी इथे जॉईन केलं मॅडम. अच्छा ओके. सर हे बघा, आधी वरतीच असायचं, इथे आता इथे पण दिसतंय हे सर्च हे भिंग. तर प्लेलिस्ट वरती जा आणि ह्याच्यावरती आता कोणती पण, आता जसं की मी 10वीचा जो पहिला धडा आहे त्याचं नाव टाकलं आणि एंटर दाबलं, तर बघा आपल्या चॅनल वरती ग्रॅव्हिटेशनचं जे काय काय आहे ना ते आता इथे दिसेल तुम्हाला. हे दिसतंय इथे. पहिली प्लेलिस्ट बघा इंग्लिश मीडियमची आली, तर तुम्ही इंग्लिश मधली दाखवा मुलांना, कारण ही इंग्लिश मीडियमची जरी असली तरी पण आपण शिकवलंय त्यांना मराठी मधूनच, पण पुस्तक जे इथे मग शेअर केले ते इंग्लिश मधलं केलंय. मग सेमी इंग्लिश वाल्यांना तर सायन्स आणि मॅथ्स इंग्लिश मधनच आहे ना. तर मग बघा ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे बघा ह्याच्यावरती असं ठेवलं की पार्ट 8, इथे टॉपिक्सची नावं दिली आहेत. हे बघा इथे पार्ट 7, तर असे 1, 2, 3, 4 हे बघा पार्ट 2, पार्ट 1, हे लाईनीमध्ये पार्ट्स जर मुलांना दाखवले ना तरच मग ते मुलांना समजेल. सर आता वायफाय आहे तर मग तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करायची तशी काही गरज नाहीये है ना. हा, डायरेक्ट तुम्ही दाखवू शकता. तर लाईनीमध्ये व्हिडिओ आता ह्याच्यासाठी हवं तर मुलांनाच मॉनिटर बनवा. युट्यूब तर हल्ली सगळ्याच मुलांना चालवायला येतं, तर मुलंच ते प्ले करतील आणि त्यांना ना एखाद्या वहीमध्ये किंवा रजिस्टर मध्ये रेकॉर्ड ठेवायचंय की जसं बघा आज 18 तारीख आहे, आज 18 तारखेला जे आहे ते ग्रॅव्हिटेशनचा पार्ट 1 बघितला, उद्या 19 तारीख आहे पार्ट 2 बघितला. रेकॉर्ड ठेवतील ना, मग काय होईल, तुम्हा शिक्षकांना पण ट्रॅक राहील की कोणते कोणते विषयाचे व्हिडिओ दाखवून झालेत, कोणत्या विषयाचे व्हिडिओ दाखवायचे राहिलेले आहेत, आणि तुमच्याकडे प्रूफ पण असेल ना की बघा आम्ही एवढे एवढे व्हिडिओ दाखवलेले आहेत म्हणून. तर हा उपक्रम सर राबवणं खूप गरजेचं आहे. एक तर मुलांना ऑफकोर्स त्याचा फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी आपल्या ह्या उपक्रमामुळे खूप चांगले मार्क्स स्कोर करतील ना सर, आपण त्यांना लॅपटॉप फ्री मध्ये देणार आहे सर, आणि शिवाय पुढच्या शिक्षणासाठी त्यांना स्कॉलरशिप सुद्धा देणार आहे. तर हे झालं ह्या वर्षीचं. एवढंच नाही, हे विद्यार्थ्यांना 11वी 12वी नंतर ना पण चांगल्या कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन करून देऊन त्यांना जॉब चांगली लागेल, हे म्हणजे पूर्ण आपला प्लॅन आहे. जे चांगले विद्यार्थी शिकणारे असतील, जे सिन्सिअर आहेत त्यांच्यासाठी. तर तुम्ही विचार करा, तुमच्या शाळेमधून 1-2 विद्यार्थी जरी असे स्वतःच्या पायावर उभे राहिले, चांगलं काहीतरी बनले, तर तुमच्या शाळेमध्ये खूप चांगलं त्याचं नाव होईल. आणि पेरेंट्स जे तुम्ही म्हणता ना त्यांना जाऊन कन्व्हिन्स करावं लागतं, ते कन्व्हिन्स जे आहे ते कमी करावं लागेल, कारण ते मोटिवेट होतील. बरोबर मॅडम. हा, आणि सर तिसरी गोष्ट
असं नाही की आपण फक्त मुलांनाच काहीतरी देतोय. ज्या शाळा हा उपक्रम व्यवस्थित राबवतील ना, त्या शाळांना पण एक मोटिवेशन म्हणून, सन्मान म्हणून पण आपण काहीतरी देण्याचा प्लॅन करतोय सर. तर मॅडम. ही एक गोष्ट सांगायची होती. सर मला ना तुम्ही दिसत नाहीये, बहुतेक कॅमेरा ऑफ झाला तुमचा. हा. तर दुसरी गोष्ट सर, आपण ना हे नॉर्मली ह्यांचे विषयीचे व्हिडिओज तर आहेतच, पण ह्या महिन्यापासून ना महिन्यातून एकदा आपण जनरल टॉपिक्स वरती क्लास घेणार आहोत. जसं की इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, सायबर सिक्युरिटी काय आहे, गुड टच बॅड टच, त्याच्यानंतर त्यांचं करिअर काउन्सिलिंग, इंग्लिश स्पीकिंग, हे असे जनरल टॉपिक्स वर महिन्यातून एकदा फक्त मीटिंग असेल ऑनलाईनच. तर जमलं तर मुलांना त्याला लाईव्ह कनेक्ट करवा. मग त्याच्यासाठी 8वी 9वी 10वी एकत्रच बसले तरी चालेल, म्हणजे एकत्रच तसे बसायला हवेत. फक्त ना सर मी सरांशी तुमच्या बोलून घेते. एक प्रोजेक्टर आहे मॅडम, मी तो प्रोजेक्टरचा करून बघतो आता, तो खराब आहे काय त्याला चेक करतो आणि व्यवस्थित प्रोजेक्टर लावण्याचा प्रयत्न करतो मॅडम मी, आणि कंटिन्यू त्यांना व्हिडिओ दाखवतो. हा सर बघा, प्रोजेक्टर आहे ना तर तो रिपेअर पण करून घ्यावं, तर यूज मध्ये आणा. आणि हो. तुम्ही बघू शकताय की बघा, हा आपला जो उपक्रम आहे ना 5-7 वर्षासाठी एका विद्यार्थ्याबरोबर. हो. तर मग सुरुवात तर ह्या वर्षीपासूनच होईल ना. तर चांगली व्यवस्थित सुरुवात झाली तर मुलांना त्याचा खूप फायदा मिळेल सर. आणि तुमच्या शाळेला पण त्याचा फायदा होईल, तुमच्या शाळेचं नाव पण होईल, आणि पेरेंट्सचा जो रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स चांगला यायला सुरुवात होईल तुमच्याकडे. तर ह्या 2 महत्वाच्या गोष्टी होत्या सर. तिसरी गोष्ट ना, मी कंटिन्युअस आपल्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ना, ते गुगल फॉर्म मुलांची जी माहिती घ्यायची ना भरून, त्याच्यासाठी ते गुगल फॉर्मची लिंक टाकत आली आहे. तुमच्या ज्या पीओ मॅडम आहेत त्यांनी पण मेसेज टाकलेला होता. तर मला सांगा, तुमच्या शाळेमधून फॉर्म भरून झालेत का? येस मॅम, येस मॅम, फॉर्म भरून झाले मॅडम. 8वी 9वी 10वी तिघांचे पण सगळ्यांचे झाले भरून? बहुतेक 8वीचे राहिले आहेत वाटते मॅडम, 9वी 10वी झाले आहेत. मी सांगतो त्या मॅडमला भरायला 8वीचे. हा प्लीज सर, 2 दिवसामध्ये ते प्लीज कम्प्लीट करा. कारण ना तो जो डेटा आहे ना आम्हाला पुढे पाठवायचा आहे. आमच्या ऑर्गनायझेशनचं ते आम्ही जे काम करतोय ते आम्ही पण आन्सरेबल आहोत ना कोणाला, की आम्ही काय काय काम करतोय. तर तो डेटा पुढे पाठवणं खूप गरजेचं आहे. सर मला तसं जनरल जेवढं विचारायचं होतं ते सगळं झालंय विचारून. तुमच्या बाजूने थोडं एक लास्ट मला हे आन्सर द्या. हे पेरेंट्सला कन्व्हिन्स करावं लागतं, सुट्टीनंतर मुलं वेळेवर पेरेंट्स आणून देत नाहीत. ह्या प्रॉब्लेमच्या व्यतिरिक्त जो तुम्ही लाईटचा प्रॉब्लेम सांगितला, लाईट येते जाते, लाईट रोजच येते जाते का? हो मॅडम, हो. लाईट आणि कव्हरेज सुद्धा मॅडम. आता कव्हरेज पण कधी जाईल काही गॅरंटी नाही. हे येते जाते कव्हरेज, पण नेट पण नाही चालत, वायफाय पण नाही चालत मॅडम. वायफाय सर तुमच्याकडे इंटरनेट कोणत्या कंपनीचं जोडले तुम्ही? एअरटेलचा कव्हरेज आहे मॅडम फक्त इथं. बीएसएल नाही आणि जिओ पण नाही. अच्छा, एअरटेलचं आहे. ओके, एअरटेलचं चालतंय व्यवस्थित? हो, पण तो कधी कधी कव्हरेज चालला जाते मॅडम. अच्छा अच्छा. एअरटेलची काय वायर लावली आहे की ते एअर वाला आहे? फायबरवाला आहे, वायफाय आहे पूर्ण लावला. फायबर आहे. तर अच्छा, फायबर तर नीट चालायला पाहिजे. सर मग हे लाईट जाते येते तर इन्व्हर्टर वगैरे नाहीये शाळेत? नाही ना मॅडम. अच्छा अच्छा, बरं, ठीक आहे सर. ठीक आहे सर. मग हे जे लाईटीचा प्रॉब्लेम, पेरेंट्सचा प्रॉब्लेम, ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही समस्या येतात तुम्हा लोकांना शाळा चालवताना? नाही नाही मॅडम. अजून तसं काही प्रॉब्लेम नाहीये. नाही. ठीक आहे सर. मी ना बघ, प्रोजेक्टरचं मला तुम्ही माझा सर नंबर मी चॅटमध्ये टाकते. मी तुम्हालाच डिरेक्टली लिंक पाठवलेली आहे ना सर, हो हो हो. आता जी मीटिंगची लिंक पाठवली. तर माझा नंबर तुमच्याकडे आलेलाच आहे. मला फक्त ना एक व्हॉइस मेसेज पाठवलं तरी चालेल, साधा मेसेज पाठवला तरी चालेल व्हॉट्सअपवर, की प्रोजेक्टर चालू झालाय म्हणून. आणि प्रोजेक्टर चालू नसेल तर तो पाठवलं तरी पण चालेल की प्रोजेक्टर चालत नाहीये म्हणून. हो हो. ठीक आहे ठीक मॅडम. आहे सर, थँक्यू मॅम. चालेल, थँक्यू आपण मॅडम. संपूयात मीटिंग. थँक्यू सो मच सर. थँक्यू. थँक्यू.